झेंडे किचन मध्ये आपले स्वागत आहे। आपण दही मिरची बनवणार आहे। त्यासाठी मी पावशेर मिरच्या मोठ्यांदा घेतल्या अशा लोणच्याच्या, आणि हे आता आपण व्यवस्थित धुवून मी पुसून घेतल्या व्यवस्थित, त्याचे देठ काढून घेतले आहे। आता मी त्याचे खूप मोठे म्हणून दोन दोन भाग करून घेत आहे। दोन भाग केले की आपण ते अशा मधून कटिंग करून घ्यायचे, मधून चिरून घ्यायचे आहे। आणि मग ते आपण त्यात दही, मीठ आणि गरम मसाला टाकून 3 दिवस आपण वाळवून घ्यायचे आहे। ते वाळले की मग आपण त्या तळून वरण भातासंग खाऊ शकतो। त्या व्यवस्थित अशा चिरून घेतल्या आहे। 1 वाटी दही घेतले, लाल तिखट 1 चमचा, धन पावडर 1 चमचा, सेंधव मीठ चिमूटभर, 2 चमचे मीठ। आता आपण हे सर्व व्यवस्थित दह्यामध्ये टाकून घ्यायचे आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तुम्ही लाल तिखट नाही टाकले तरी चालते। मी ही मिरची जरा कमी तिखट असते म्हणून मी थोडे लाल तिखट टाकले आहे। व्यवस्थित फेटून घेतले की मग त्यात आपण मिरच्या टाकून द्यायच्या आणि 3 किंवा 4 दिवस व्यवस्थित वाळवून घ्यायच्या उन्हात, आणि मग ते तुम्ही तळून खाऊ शकता वरण भातासंग। व्यवस्थित त्याला दही आणि ते पाच 10 मिनिटं आपण असे भिजत ठेवायच्या दह्यातच। मग ते व्यवस्थित त्याला दही लागून मग आपण ते वाळवाय ठेवणार आहे। 5-10 मिनिटं दह्यातच मुरून द्यायच्या, नंतर उन्हात वाळवाय ठेवायच्या। टोपलं घेतलं आहे आपण असं, आणि त्याच्यात प्लास्टिकचा कागद टाकला आहे, आणि आता आपण त्यात मिरच्या सगळ्या सुकवून घ्यायच्या व्यवस्थित टाकून। प्लास्टिकचा कागदामुळे कसं आहे हे होणार नाही खराब। व्यवस्थित असे उन्हाला 3 दिवस आपण वाळवणार आहे। अशा प्रकारे आपण 3 दिवस हे 3-4 दिवस तुम्ही वाळवू शकता उन्हाला। आता वाळवाय ठेवू आपण हे 3 दिवस। आपल्या दही मिरच्या मी 3 दिवस चांगल्या वाळवून घेतल्या, त्या अशा प्रकार झाल्या। आता आपण ते तळून घेणार आहे, ते तुम्ही वरण भातासंग बी खाऊ शकता। अशा प्रकारे आपली दही मिरची तयार झाली आहे। ते तुम्ही वरण भातासंग किंवा आमटी संग बी खाऊ शकता। झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद।